नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 9 सप्टेंबर 2025 ला सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिलाय। सुप्रीम कोर्टामध्ये एक केस होती जी की एसएससी जीडीच्या विद्यार्थ्यांनी टाकली होती। केस अशी होती की हा एसएससी जीडीचा विद्यार्थी त्याने फॉर्म भरला होता कॅटेगरी मधून। फॉर्म भरल्यानंतर त्यांनी वयाचं एक्झम्पशन किंवा वयोमर्यादा ओपनची ओलांडून याच्यात सूट घेतली होती कॅटेगरीनुसार। मग त्यांनी फॉर्म भरला, फॉर्म भरल्यानंतर त्याला मार्क्स जास्त पडले, पण तरी सुद्धा त्याची निवड ओपन मध्ये नाही झाली, त्याची निवड कॅटेगरी मध्ये सुद्धा झाली नाही। कॅटेगरीचा कट ऑफ हा जास्त लागला, ओपनचा कट ऑफ कमी लागला। मग ओपनच्या जागेवरती याला जास्त मार्क असून जायला पाहिजे होतं, सो त्यांनी कोर्टामध्ये केस टाकली। आरक्षणाच्या मुद्द्याच्या आधारे ही केस टाकली आणि सुप्रीम कोर्टाने याचा निकाल दिलाय तो केंद्र सरकारच्या बाजूने। म्हणजेच जी ऑथॉरिटी होती एक्झाम घेणारी त्या ऑथॉरिटीच्या बाजूने त्यांनी केलं योग्य असं त्यांनी सांगितलं। सो अर्थात विद्यार्थी मित्रांनो, हा सुप्रीम कोर्टाचा निकाल आपण समजून घेऊया आणि इथून पुढे सुद्धा हा निकाल सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार किंवा सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, निर्णयानुसार सगळ्या राज्यांमध्ये आणि स्पर्धा परीक्षांमध्ये लागू असणार आहे। जेवढ्याही केंद्र सरकारच्या जाहिराती येतील त्यांना लागू असणार आहे। यामध्ये काही महत्त्वाच्या बाबी त्यांनी सांगितल्या आहे। ऑफिस मेमोरंडा 1998 त्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे। त्याच्या अगोदर काही केसेस या मद्रास हायकोर्टमध्ये पडल्या होत्या, त्याचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आणि शेवटी या निकालाच्या आधारे आता इथून पुढे केंद्र सरकारमध्ये जे आरक्षण लागू असतं एससी एसटी ओबीसींना, आता तुम्हाला माहिती असेल ओबीसी मध्ये आपल्या महाराष्ट्राच्या इतर कॅटेगरी पण येतात, एनटी अ ब कडे आणि एसबीसी सुद्धा त्यामध्ये जातात। मग या उमेदवारांना इथून पुढे केंद्र सरकारकडनं किंवा ह्या जाहिराती देणाऱ्या ज्या ऑथॉरिटी असतात त्यांनी जाहिरातीमध्ये काही निकष टाकले असेल तरच हे उमेदवार ओपनची सीट घेऊ शकता, अन्यथा घेऊ शकत नाही। हा निकाल थोडक्यात मी तुम्हाला समजून सांगतो, काही मुद्दे तुम्हाला सांगतो आणि याचा परिणाम महाराष्ट्रावरती, महाराष्ट्रात होणाऱ्या स्पर्धा परीक्षांवरती काय होऊ शकतो आणि महाराष्ट्रात सध्या स्थितीत कसं आरक्षणानिहाय निवड केली जाते ते पण तुम्हाला समजून सांगतो। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगतो। आरक्षणाबद्दलचे बरेचसे मी बरेचशी माहिती माझ्याकडे अवेलेबल आहे, सो त्या अनुषंगाने सांगण्याचा मी प्रयत्न करतो। आवडला तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा। सो ही कोर्ट केस होती, ती त्याचा मुद्दा काय तो तुम्हाला मी थोडक्यात सांगतो। आता ही जी कोर्ट केस चालू होती तिचा निकाल लागलाय 9 सप्टेंबर 2025 ला। आता ही केस काय होती थोडक्यात तुम्हाला मी सांगितली, इथे काही मुद्दे बघा। फॉर्म भरला होता एका विद्यार्थ्याने एसएससी जीडीचा, कॅटेगरीतून त्यांनी फॉर्म भरला होता आणि याला जी वयोमर्यादा ओपनची होती, ओपनला जी वयोमर्यादा होती ती ओलांडून म्हणजे सवलत त्यांनी घेतली होती वयामध्ये। उदाहरण द्यायचं म्हटलं, सपोज इथे वयोमर्यादा मी डिटेल ऍड तुम्हाला सांगत नाही, डिटेल ओपन साठी तुम्हाला वयोमर्यादा जर 38 असेल तर तो उमेदवार कॅटेगरीमधून गेला होता 38 प्लस किंवा 39 प्लस वयाचा उमेदवाराने फॉर्म भरला होता। ओके, फॉर्म भरला, निकाल लागला। निकाल लागल्यानंतर ओपन पेक्षा, ओपनचा जो सगळ्यात शेवटचा मुलगा आहे ज्याला आपण कट ऑफ म्हणतो त्याच्यापेक्षा जास्त मार्क असूनही ओपन मध्ये त्याची निवड झाली नाही, म्हणून त्यांनी केस टाकली होती की हे चुकीचं आहे, आरक्षणानुसार मला ओपन मध्ये जागा द्यायला पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं। सो थोडक्यात आपण समजून घेऊया नक्की काय घडलं बघा। तपशील तुम्हाला देतोय, केसचा तपशील काय झालाय आणि मग तुम्हाला कशी प्रोसेस असते निकालाची ते पण सांगतो। यात त्यांनी सांगितलं केसचा विषय बघा, एसएससी जीडीचा विषय, त्यांनी एज रिलॅक्सेशन त्यांनी घेतला होता, परंतु मार्क्स मधून जनरल कॅटेगरी म्हणजे ओपन मध्ये तो शेवटच्या निवडल्या उमेदवारापेक्षा जास्त गुण मिळाले होते तरी त्याला सीट मिळाली नाही। उच्च न्यायालयात एक या संदर्भातली एक केस होती, त्रिपुरा हायकोर्टची केस होती बघा। हा अर्ज स्वीकारला होता आणि उमेदवारांना जनरल कॅटेगरीमधून निवडण्याचा अधिकार दिला होता। म्हणजे हायकोर्ट सांगतं की यस, ह्या मुलाचं बरोबर आहे, ह्या विद्यार्थ्याला तुम्ही ओपन मधून सीट द्यायला पाहिजे। पण जेव्हा ही सुप्रीम कोर्टमध्ये केस गेली तेव्हा सरकारी केंद्राचा दावा होता, त्यांनी ऑफिस मेमोरंडाचा आधार दिला 1998। ऑफिस मेमोरंडा सांगतोय की एससी एसटी ओबीसी उमेदवार जेव्हा रिलॅक्सेशन म्हणजे वयोमर्यादेमध्ये सवलत घेत असतील तेव्हा ते जनरल अनरिझर्व्ह ज्याला आपण ओपन म्हणतो, ओपन जागांसाठी स्थानांतर मायग्रेशन करण्यात पात्र नसतील असं केंद्र सरकारचं म्हणणं होतं ह्या जागेच्या अगेन्स्ट। आणि यात न्यायालयाचा निर्णय काय आला, सुप्रीम कोर्टाने निर्णय काय दिला बघा। जर भरती करताना जी ऍड असते त्या ऍड मध्ये जे नियम असतात ते इथे लावण्यात आले। काय सांगितलंय, जाहिरातमध्ये अशी मर्यादा
म्हणजे ज्याला आपण म्हणतो एम्बार्गो असेल, म्हणजे रूल्स स्पेशली प्रोहिबिटेड मायग्रेशन, म्हणजे मायग्रेशन करण्यासाठी ओपन मध्ये जाण्यासाठी तुम्हाला आम्ही प्रोहिबिटेड करतो, तुम्हाला काय करतो आपण, तुम्हाला थांबवतोय, जाऊ देत नाही तुम्हाला, असं जर ऍड मध्ये असेल तर त्या उमेदवाराने रिलॅक्सेशन घेतला आहे तर तो उमेदवार जनरल कॅटेगरीमध्ये निवडला जाऊ शकणार नाही, असं सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे. आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी, यामध्ये बघा ही जजमेंट आलेलं आहे, हे जजमेंट आहे 9 सप्टेंबर 2025 कुणाचं आहे, युनियन ऑफ इंडिया आणि अदर्स वर्सेस साजिब रॉय यांनी हे पडलेलं ही केस होती, याचं हे जजमेंट आलेलं आहे. त्यामध्ये हा 32 नंबरचा पॉइंट मला मी समजून सांगतोय, त्यात त्यांनी सांगितलंय बघा, हा 32 नंबरचा पॉइंट त्यांनी मराठीमध्ये तुम्हाला मी सांगतोय. भरती नियम काय सांगतोय बघा, सामान्य उमेदवारासोबत खुल्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शुल्कात किंवा वयोमर्यादेचा लाभ घेतलेल्या राखीव उमेदवाराला अनारक्षित जागांवर भरती करता येईल का, हे प्रत्येक प्रकरणातील तथ्यांवर अवलंबून असेल. म्हणजेच भरती नियम नोकरी अधिसूचनेत कोणताही बंदी नसल्यास, म्हणजे ऍड मध्ये अशी बंदी जर नसेल तर शेवटच्या निवडलेल्या अनारक्षित उमेदवारापेक्षा जास्त गुण मिळवलेल्या अशा राखीव उमेदवारांना स्थलांतरित होण्यास आणि त्यांना अनारक्षित जागांवर भरती करण्यास पात्र असेल. तथापि संबंधित भरती नियमानुसार बंदी लागू झाली असल्यास राखीव उमेदवारांना सामान्य श्रेणीतील जागांवर स्थलांतरित होण्याची परवानगी दिली जाणार नाही. अर्थात जर ऍड मध्ये असं असेल, त्यांना थांबवण्यात आलं असेल, बंदी असेल, तर ते ओपन मध्ये जाऊ शकत नाही, ते त्यांच्या कॅटेगरी मधूनच सीट घेऊ शकतात. घाबरू नका, पुढे मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो. हे फक्त त्यांचं नोटिफिकेशन काय तुम्हाला थोडक्यात सांगतो, त्यांचा नियम काय सांगतोय. यात मुख्य निर्णय जो झालाय त्यामध्ये संविधानातील नियम काय, ऑफिस मेमोरंडा 1998 त्याने एक्सप्लेन केलाय. न्यायालयाने 9 सप्टेंबर 2025 रोजी असे स्पष्ट केले की जर एखादा आरक्षणाची नियम म्हणजे आरक्षणाच्या नियमासंदर्भात ऍड मध्ये जे मेन्शन असतं, रिक्रुटमेंट रूल्स, एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन या मायग्रेशन टू अनरिझर्व जनरल कॅटेगरी सीटला स्पष्टपणे बंदी घालत असेल तर आरक्षित वर्गातील उमेदवार जरी त्याने एज रिलॅक्सेशन, फीज रिलॅक्सेशन घेतली असेल तरी ते मुक्त जनरल जागांसाठी दावा करू शकणार नाहीत. आणि जर रूल्स मध्ये असे म्हटले असेल की आरक्षित वर्गातील उमेदवारांनी एखादी सवलत घेतल्यास त्यांना जनरल सीट मध्ये वेट नसेल तर त्या मागणीला न्यायालयाने मान्य करणार नाही, असं न्यायालयाने पण सांगून टाकलेलं आहे. आता थोडक्यामध्ये महाराष्ट्रात काय होतं आणि महाराष्ट्रात याचा काय परिणाम होणार ते पण मी तुम्हाला सांगतो. सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या एक्झाम होतात, मायग्रेशन घेतल्यास जनरल सीटवर दावा नाही असं महाराष्ट्रात आहे का, तर यस, महाराष्ट्रात सध्या तो रूल लागू आहेच. लक्षात घ्या, महाराष्ट्रातील सर्व एमपीएससी असेल, एसएससी असेल, रेल्वे असेल, बँकिंग असेल, झेडपी असेल, पोलीस भरती किंवा सरळ सेवेच्या सगळ्या एक्झाम तुम्ही घ्या, प्रक्रियेत जर नोटिफिकेशन मध्ये स्पष्टपणे ऑफिस मेमोरंडा 98 प्रमाणे मायग्रेशन बेर असे नमूद असेल तर एससी एसटी ओबीसी उमेदवारांनी एज रिलॅक्सेशन किंवा फीज कन्सेशन घेतल्यास ते जनरल कॅटेगरी सीटवर दावा करू शकणार नाही, म्हणजेच ओपन वर दावा करू शकणार नाही. पण नियमात अशी अट नसेल तर ते ओपन मध्ये एलिजिबल आहे. आता मी थोडक्यात तुम्हाला समजून सांगतो की महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षांमध्ये निवड कशी होते. आता थोडक्यात उदाहरण घ्या. उदाहरणार्थ तुम्ही कोणती घ्या, एमपीएससी फॉर एक्झाम्पल, मी पहिले एमपीएससी घेतो. एमपीएससी एक्झाम कशी होते बरं महाराष्ट्रामध्ये? एमपीएससी 3 स्टेप मध्ये होते, प्रिलिम मध्ये होते, दुसरी मेन्स मध्ये होते आणि तिसरा असतो तो इंटरव्ह्यू असतो. आता लक्षात घ्या, एखाद्या विद्यार्थ्यांनी प्रिलिमचा फॉर्म भरलाय, प्रिलिम मध्ये मी कॅटेगरीचा विद्यार्थी घेतो, उदाहरणार्थ तो ओबीसीचा विद्यार्थी आहे, ओबीसी फिमेल आहे. ओके, ओबीसी फिमेल हा विद्यार्थी, ओबीसी फिमेल ही विद्यार्थी फॉर्म भरते प्रिलिम मधून. आता प्रिलिम मधून मेन्स मध्ये सिलेक्शन होतं. प्रिलिम मधून मेन्स मध्ये जाताना इथे कट ऑफ मी लक्षात घेतोय, इथे कट ऑफ मी लक्षात घेतोय, इथे ओपनचा कट ऑफ मी लक्षात घेतला की ओपनचा कट ऑफ आउट ऑफ 200 किंवा मी कंबाईनची एक्झाम घेतली, कंबाईन एक्झाम घेतली बघा, एमपीएससी मध्ये कंबाईन एक्झाम घेतली तर कंबाईनचा आउट ऑफ 100 इथे कट ऑफ लागलेला आहे. ओपन जनरलचा कट ऑफ लागलाय. मी असं समजतो की हा कट ऑफ लागलाय 60चा आणि जर या 60 पैकी म्हणजे हे 60 जे उमेदवार घेतले गेले त्यामध्ये फिमेल पण आहेत आणि या फिमेलच्या कॅटेगरीच्या फिमेलला मार्क्स जर पडले असतील, ही पहिली कंडिशन तुम्हाला सांगतोय बघा, पहिली कंडिशन तुम्हाला सांगतोय, ह्या कॅटेगरीच्या उमेदवारांना मार्क पडले असेल 60 किंवा ह्या कॅटेगरीच्या उमेदवारांना मार्क पडले असेल 59, तर ह्या उमेदवाराचा, या मुलीचा इथे विचार केला गेलाय. म्हणजे 60 पेक्षा कमी मार्क ही ओपन मध्ये आलेली आहे. म्हणजे ओपन मधून आली असेल तर हिचा विचार इथे ओपन मधून झाला आणि इंटरव्ह्यू नंतर इंटरव्ह्यू होणार, मेन्स मधून ती इंटरव्ह्यूला गेली तर हिचा विचार ओपनच्या सीट साठी होणार का, तर यस होणार आहे. पण
आता इथे मुद्दा पडतो बघा, हे सगळं तुम्हाला समजलं. प्रीलिम मधून मेन्स मध्ये गेली, ओपन पेक्षा जास्त मार्क आहे म्हणजे किंवा ओपनचा कट ऑफ आहे ना 60 लागला, मग तिला 60 जो कट ऑफ लागला तिला एकूण 60 मार्क आहे, ती जाणार नाही. पण तिला जर जास्त मार्क आहे, फॉर एक्झाम्पल 60 जाणार नाही, मी पुन्हा परत सांगतोय जाणार नाही, पण तिला 61 62 किंवा 60 जरी मार्क असेल, 61 मार्क असेल तर ती ओपन मधून आली इथपर्यंत. बघा मी परत रिपीट करतो, 61 मार्क पकडले मी, इथपर्यंत आली आहे, पण तिचा विचार ओपन मध्ये केला गेला, यस केला गेला. पण कंडिशन बघा, ही जी कॅन्डिडेट आहे ही काय एज मध्ये बसायला पाहिजे, म्हणजे ओपनचं एज किती लागतं इथे तुम्हाला माहिती असेल 38 लागतं आणि कॅटेगरीचं 43 पर्यंत चालतं. पण ह्या मुलीचं वय 38 किंवा या 38 पेक्षा कमी असावं लागेल तर आणि तरच इथपर्यंत जाईल. जर ह्या महिलेचं वय जर 38 प्लस असेल तर सेकंड कंडिशन काय सांगते, सेकंड कंडिशन सांगते की ही महिला या ठिकाणी ओपन मधून जाऊ शकत नाही. ही जर 38 प्लस असेल तर ही महिला इथे ओपन मधून जाऊ शकत नाही. फायनल सिलेक्शन सुद्धा ओपन मधून होणार नाही, ही फक्त आणि फक्त कॅटेगरी मधूनच जाणार आहे. हा पहिला मुद्दा लक्षात घ्या. दुसरी कंडिशन तुम्हाला सांगतोय, दुसरी कंडिशन जर ह्या महिलेने प्रीलिम मध्ये, तिसरी कंडिशन सांगतो मी, प्रीलिम मध्ये हिला जर ओपनचा कट ऑफ 60 लागलाय, बरोबर, इथे ओपनचा कट ऑफ प्रीलिम मधून जाण्यासाठी 60 लागलाय. जर हिला मार्क हे 59 असेल आणि कदाचित ती कॅटेगरी मध्ये बसत असेल तर हिचा विचार इथून इथे येण्यासाठी फक्त कॅटेगरी मध्येच केला गेलाय. सो फायनल मध्ये सिलेक्शन होताना हिचा विचार फक्त कॅटेगरी मध्येच होईल, ओपन मध्ये होणार नाही. लक्षात घ्या. म्हणजे थ्रू आउट पहिले तर एज मध्ये बसत असेल ओपन मध्ये तर ओपन मध्ये तिला सीट मिळेल. दुसरं, प्रीलिम मधून मेन्स मध्ये जाताना ओपनच्या कट ऑफ पेक्षा जास्त मार्क असेल तर तिचा विचार ओपन मध्ये पण केला जाईल. जर मेन्स मधून पण ती जाताना ओपन पेक्षा जास्त मार्क असेल किंवा ओपन कट ऑफ पार करत असेल, ओपन कट ऑफ पेक्षा जास्त मार्क असेल तर ती ओपन मधून तिचा विचार केला जाईल. पण या दोन्ही स्टेज मध्ये तिने जर फक्त कॅटेगरीचाच कट ऑफ पार केला असेल तर तिला इथूनच सुरुवात झाली, ओपन मध्ये विचार होणारच नाहीये. लक्षात घ्या. सेम सरळ सेवा वन टाइम एक्झाम आहे, डायरेक्ट एक्झाम आहे, ते पण मी तुम्हाला सांगतो बघा. सेम सरळ सेवेचा विचार केला, एखादी मुलगी, एखादा कॅटेगरी मधून विद्यार्थी सरळ सेवा एक्झाम देतोय. फॉर एक्झाम्पल एखादी एक्झाम मी घेतलं की तुम्हाला एक्झाम द्यायची, फॉर एक्झाम्पल तलाठीची एक्झाम तुम्हाला द्यायची आहे, की सरळ सेवा एकच एक्झाम आहे, फर्स्ट एक एक्झाम असते आणि डायरेक्ट सिलेक्शन असतो. यामध्ये एखादी ओबीसी फिमेल घेतलं मी, ओबीसी फिमेलने फॉर्म भरलेला आहे, हिचा विचार होतो चार ठिकाणी होतो, यस होतो. ओबीसी फिमेल मधनं फॉर्म भरला, हिने एक्झाम दिली, एक्झाम दिल्यानंतर हिचा कट ऑफ, हिचे मार्क जर ओपन पेक्षा जास्त असेल, ओपन पेक्षा कट ऑफ पेक्षा जास्त असेल तर हिचा विचार ओपन मध्ये केला जाईल. पण हिचे मार्क ओपन पेक्षा जर कमी असेल तर हिचा विचार फक्त कॅटेगरी मध्ये केला जाईल. येतं लक्षात. ही झाली पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन काय, हिचं वय एज जे आहे ना हे ओपन पेक्षा किंवा ओपनचे जे 38 आहे, हिचं 38 पेक्षा कमी असेल तर विचार ओपन मध्ये होईल. पण हिचं जर एज 38 प्लस असेल तर हिचा विचार शेवटपर्यंत फायनल सिलेक्शन हे फक्त आणि फक्त कॅटेगरी मध्ये होईल, ओपन मध्ये होणार नाही. कळलं तुम्हाला मी काय सांगितलंय. आता मी सांगतो मूळ मुद्दा काय, आपल्याकडे सिलेक्शन कसं होतं बघा. ओबीसी फिमेल जर असेल तर हिचा विचार कोणत्या एक्झाम मध्ये ही जर फुलफिल करत असेल काय, ओपनचा क्रायटेरिया महत्वाचा काय, एज क्रायटेरिया, ही जर एज क्रायटेरिया फुलफिल करत असेल तर हिचा विचार 4 ठिकाणी केला जातो, 4 जागांसाठी. कोणकोणत्या, नंबर 1 हिचा विचार केला जातो ओपन फिमेल मध्ये हिचा विचार केला जातो. नंबर 2 हिचा विचार कॅटेगरी फिमेल साठी केला जातो. नंबर 3 हिचा विचार ओपन जनरल मध्ये केला जातो आणि नंबर 4 हिचा विचार कॅटेगरी जनरल मध्ये केला जातो. 4 ठिकाणी. पण त्याला कंडिशन्स आहे, एक आहे एज ची कंडिशन आणि एक आहे कट ऑफ ची कंडिशन. लक्षात घ्या. जर 3 स्टेप मध्ये पूर्व मुख्य मुलाखत होत असेल तर त्यामध्ये पूर्वपासून ती ओपन मध्ये असेल तरच विचार होईल, अन्यथा नाही. शिक्षक भरतीमध्ये टीटी असेल तर टेट मधनं कॅटेगरी आणि ओपन दोघं ठिकाणी जागा मिळेल. लक्षात घ्या. सो इथे हा मुद्दा फुलफिल जर केला तर ती एज फुलफिल करते, 4 ठिकाणी जाईल. कट ऑफ ओपन बरोबर असेल 4 ठिकाणी जाईल. जर कट ऑफ ओपन मध्ये नाही पडला, जर एज रिलॅक्सेशन तिने घेऊन टाकलं तर तिला ओपन फिमेलच्या जागा, ओपन जनरलच्या जागा मिळत नाही. ती फक्त 2 ठिकाणीच तिचा विचार केला जातो. सो महाराष्ट्रात आतापर्यंत हेच चालू होतं.
केंद्र सरकारमध्ये पण जनरली हेच चालू होतं, फक्त ऍड मध्ये जर असं मेन्शन असेल तर या विद्यार्थ्यांना अलाउड केलं तर ऍड मध्ये नसेल तर अलाउड केलं जात नाही. पण ऑफिस मेमोरंडा 1998चा सांगतो त्यानुसारच हा रिझल्ट SC ST चा लागलेला आहे. आणि SC ST OBC ला जर त्यांनी आता SC ST OBC म्हटलं मी, इतर पण कॅटेगरी पकडा तुम्ही महाराष्ट्रामध्ये NT अबकड SBC SCBC आणि EWS या कॅटेगरीच्या उमेदवारांनी किंवा समांतर आरक्षण पकडा तुम्ही, फिमेल असेल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अनाथ, दिव्यांग, अंशकालीन, स्पोर्ट, माजी सैनिक ह्या सगळ्यांनाच त्यांनी जर एज रिलॅक्सेशन घेऊन टाकलं असेल तर त्यांना ओपनची जागा मिळणार नाही. त्यांनी जर ओपन सारखा कट ऑफ पार केला असेल तर आणि तरच त्यांचा विचार ओपन मध्ये करण्यात येईल, अन्यथा केला जाणार नाही. इतकं सिंपल मी तुम्हाला करून सांगितलं. आवडलं तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा आणि कमेंटद्वारे मला नक्की कळवा तुम्हाला काय समजलंय. ओके, सो अशा प्रकारचे हे मुद्दे फक्त महत्वाचे आहेत. या कोर्टाने सांगितलेले सगळे मुद्दे मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेले आहे. सो अशा प्रकारे केंद्र सरकारमध्ये सुद्धा राज्य सरकारमध्ये सुद्धा ऑफिस मेमोरंडाचा उपयोग करून संविधानानुसार आरक्षणामध्ये तुम्हाला सीट अलोकेट केले जातात. विषय आवडला तर नक्की लाईक करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.